सर्वांनी केलं मतदान. आता मतदान हा आपल्याला काही नवीन विषय नाहीये, पण तुम्हाला जो मी प्रश्न विचारला मतदान केलं का, त्याच्याऐवजी आता असा प्रश्न विचारला पाहिजे, काय शाही पुसली काय? यावेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केला किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील, ईव्हीएमचा खेळ असेल. आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जरा हे पहिलं पाहिजे. ही बातमी आले, बाईचं नाव रवींद्र असेल का? ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे. बाईचं नाव रवींद्र असेल का? पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे बाईचा फोटो. ह्याच गोष्टी आम्ही मोर्चा काढूनही सांगितल्या होत्या, निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तिकडे ते केंद्र चालवलं जाते. केंद्रामध्ये कॅमेरामन बोलू नका मागे. हे माझ्याकडे असणार ते हे बघा, ते आता चालेल ना. हा, तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे. बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे. असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते. साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खात आहेत? 365 दिवस वर्षाचे, आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या. मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये. तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही मतदान केल्यानंतरची जी बोटावरची शाई आहे ती पुसली जाते, तर ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथे चेक करतोय. हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे, ही माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे, खरंच त्याने हे पुसतंय का, त्याचा डेमो आपण बघूया. तर अशा या बोटावरच्या शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा, त्या भाजपच्या नाही, या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत. आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोखत नाहीये. हे बघा, हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं सकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये. सगळे उभे आहेत, इकडे बंद करायचे, त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसले आतमध्ये. या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो आहोत. साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे 2 वेगळे दिवस असतात. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत. मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या. आता या याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2024 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकात झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे. त्यांनी आज दिनांक 15/1/2024 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत. तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या. हे काय चाललेलं आहे, म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे?
म्हणजे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाकदपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले. यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. म्हणजे सगळ्यात साम दाम दंड भेद एवढी खा कशासाठी सुटली यांना? का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, या मतदान केंद्रात गेले इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्यावरून टांगा दुखल्यात. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा गणेश नाईकांपुढचा प्रश्न असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत, असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतंय. राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं म्हणणं आहे की अशी काही युक्ती जात नाही, हा संभ्रम निर्माण केला जातो आणि जर संभ्रम निर्माण केला जातो तर कायदेशीर कारवाई केली. बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये. त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. ह्याला मोदींना जे 1 नेशन 1 इलेक्शन पाहिजे ते एवढ्यासाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा. आणि तुम्ही जे म्हणालात तर या निवडणुकीत ही चढती बाजू आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीच कळलं. त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गणतीच्या रस्ते हे त्याला दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहे, शाही पुसली जाते. वेगळी शाही लोकशाही पुसली जाते. काय शाही पुसायचा? तुम्ही मार्गदर्शनी करा किंवा कशाने करा, शाही पुसली कशी जाते? आणि तुमच्या चॅनलवरती ते दाखवलं जात आहे. असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी 2 वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले? सर एक मिनिट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिवसेनेचे सुद्धा शिवसेना ते जे असतील तर त्यांच्या सगळ्यांचे नेतृत्व असं म्हणतं की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते. तुमचा पराभव होतोय. पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय. नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत. मग ते दुबार मतदार असेल, धाकदपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत. पराभवाची कारणं तुम्ही तयार होत आहे असं त्यांचं त्यांच्या
त्यांच्या पराभवाची कारण, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तसे. काही ठिकाणी एका सोसायटीची दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव आले, म्हणजे त्या उमेदवारांचे एकत्रित नुकसान होतं असं एकत्रित दिसतंय. नाही ते काय शेवटचं काय बोललात? ह्या यादीतली त्या यादीत 193 मतदार आहेत, त्यातले 193 मध्ये नाव गेलंय, तरी त्या 193च्या उमेदवारांचे एकत्रितच नुकसान. उमेदवारांचं भवितव्य नंतर, पहिलं मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा हा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. कारण हे बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा हा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. हे कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्यांना काय माहितीये की पुढे काय कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. साहेब, राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? कारण की मुंबई ते मी पूर्ण आयोग म्हणतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त असेल, ते जे आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील, त्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण तुम्ही लोकशाही मागतात. महापालिकेचं असं म्हणणं आहे, हा जो संपूर्ण किट येतो मतदानाच्या प्रक्रिया राबवण्याचा, तो राज्य निवडणूक आयोगाकडून आलेला आहे. मग आता याला उत्तर द्या ना तुम्ही, जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला. म्हणतात की 150 जास्त जागा आम्ही. ते सोडा, आजचं पहिलं मतदान. हो, एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपचं आहेच. हो, मिक्सर पण वाटले. सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले. पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली, तरी जनता शून्य आहे. ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. झोपेचं ढोंग करते. साहेब, स्वतः तुम्ही मतदान केलं का? आणि जे मतदान केलं तुम्ही आवाज करताय की शाही जाते. मी पण आता पुसून बघणार आहे शाही. पण एक आहे, मी काही दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतोय. डेमो देतात शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल, म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. ठीक आहे, चला, तरी सुद्धा शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही हैं. मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकाली जा सकती है. ये तो गंभीर है. और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी. इसका मतलब ये है कि चुनाव आयोग, और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिलीभगत है. बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदार यादी में है. और स्वयं गणेश नाइक, जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार काय, तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है. तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है. और अभी मैंने एक लेटर प्राप्त हुआ है. हाँ, ये देखो, सैनिटाइजर वापरून ये बांद्रा
बांद्रा में हुआ है। अभी आपको ये इतना दिखाई नहीं देगा, लेकिन वो क्या सैनिटाइजर, नेल पॉलिश रिमूवर, तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की? तो ये तो सीधा लोकशाही की हत्या हो रही है। और दूसरी बात, वो जो लेटर है पोस्टल वोट, उसकी पेटी भी आज खोलने जा रहे हैं। तो ये सारी बातें देखें तो मुझे ऐसा लगता है कि चुनाव कमिश्नर जो है, आयुक्त जो है, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। और वो किस लिए पैसा ले रहे, पगार क्यों ले रहे, सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल? मतलब अभी मुंबई कॉर्पोरेशन की इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनकी इलेक्शन 5, 7, 9 साल के बाद होने जा रही है। 9 साल इन्होंने किया क्या? क्यों आपने पगार लिया है? और ये जनता का पैसा है। और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप, हमें दे दो, जवाब दो। चुनाव आयुक्त भी नौकर है, वो राजा नाही आहे। मतदार राजा असतो, आयुक्त नसतो। ठीक आहे, तरी सुद्धा मी सर्व जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा, आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि गुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपवू नका। सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।